कर. हे बघा आमचं आपट्याचं झाड. हा आमचं सागवान 6 एकर. हे बघा चंदनाचं झाड. चंदनाचं झाड आहे. हे आमचं आंब्याचं झाड. पलीकडनं जागा लागल ना. चल चल गहू लावलेला आहे. हे आमचे चंदनाचे झाड. आमचे काही सागाचे झाड बघा एवढे झालेत. किती उंच गेलेले आहेत. हे बघा तिकडं आजी आजोबा बाबा हे बसलेले आहेत. आमचे गडी ते सांगतायत. हे आमचं शेड. इकड लांबनच दाखवते कारण आम्ही तिकडं गेलो नाहीयेत. लांबून दाखवते कारण तिकडं सध्या कोणच बसलेलं नाहीये. सगळे इकडंच आलेले आहेत. तिथे आम्ही सगळं सामान ठेवतो शेतातलं. कट नाही करत आहे, स्टॉप करते. ते करायचंच नसतं, कंटिन्यू चालू ठेवायचं. जाना नाही पटकन. आता आमचा फुटबॉल प्लेयर. काही आमच्या बैलाला खायला केलेलं आहे. हे बघा सागवानी झाड किती मोठे झालेले आहेत. मोठे ती बघ. हे बघा इथं चिक्कूचे झाड लावलेले आहेत. पलीकडे आंबा आहे. हे बघा किती मोठे मोठे झाड आहेत चिक्कूचे. हे खूप मोठं झाड आहे. बघा बैलासाठी लावून ठेवलेला चारा आहे. अजून आमच्या 2 गाय आहेत. पहिलीचं नाव काय? आमच्याकडे अजून 2 बैल पण आहेत. हे बघा पलीकडे सागवान पण आहे. पिताश्री आणि मातोश्री. आमचा साग बघा.
छान गार. शेतात आलं की प्रसन्नच वाटतं. बघा आमच्या गाईसाठी चारा किती हिरवागार आहे. आमचे चिक्कूचे झाड, आय थिंक हे चंदन आहे. आई हे चंदन आहे का ग? लिंबाचं झाड. हा चिक्कूच्या झाडाखाली जाऊन बसलाय माझं. किती मोठं झाड आहेत. आता बारीक बारीक चिक्कू पण लागलेले आहेत झाडाला. माझ्या भावाने पाडला पण एक चिक्कू. हे बघा छोटे छोटे चिक्कू लागलेत. चिक्कू येतात एकूण 10-20 झाड असतील. इतके चिक्कू येतात की आम्ही ते परत लोकांना वाटून टाकतो. हे पहा चल ना पुढं बघू. आम्ही आमची आज सुट्टी